रात्रीची ती वेळ अखेर आली, तीच ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटत होती. मी एक खोल श्वास घेतला आणि माझ्या आईकडे, मन्नतकडे पाहिलं. ती शांतपणे माझ्यासाठी काही कपडे आणि नेहमीची आवश्यक वस्तू पॅक करत होती. तिला पाहताच माझे डोळे पाणावले. मी आईला सांगितलं की मला एका अचानक ठरलेल्या ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचं आहे, आणि तेही आत्ताच, याच रात्री. तिने एकदाही शंका घेतली नाही. उलट माझ्यासाठी कपडे ठेवायला, सामान पॅक करायला मदत करू लागली. माझं मन मात्र ओरडत होतं, आई, मी तुला खोटं बोलते, पण माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. जर मी खरं सांगितलं असतं तर आई बाबा नक्कीच पोलिसांना बोलावले असते, आणि त्याचा परिणाम दिव्यांच्या जीवाला धोका. मी ते होऊ देऊ शकत नव्हते. तयारीचं काम संपलं. झालं. आईनं सुटकेस बंद करत हसून म्हटलं, काही विसरले नाहीस ना? तिचा आवाज काळजीने भरलेला. तिचं ते प्रेम, ती चिंता, मला रडू कोसळायला झालं. नाही आई, सगळं घेतले. मी ओढून ताणून हसलं. माझ्या मनात मात्र विचार वेगळाच. आज रात्री मला यापैकी काहीच लागणार नाही. आई पुढे म्हणाली, मी खाली जाते तुझी मुलगी शिवाली कशी असेल बघायला. तुझा बाप तर तिच्या हातात पुस्तक देऊन पुन्हा त्यांच्या लायब्ररीची सफर घडवत असेल. त्याला नात लगेच पुस्तक प्रेमात पडावी असं वाटतंय बहुतेक. आई, तुम्ही ना खूप वाढवून सांगता. ती हसतच बाहेर गेली. दरवाजा बंद होताच माझं हास्य ओसरलं आणि मी हळूच लिहायला बसले. जर आज काही अनर्थ घडलाच तर माझ्या कुटुंबाला तरी माझ्या मनातील प्रेम कळावं म्हणून मी एक पत्र लिहिलं. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हे शब्द मी कागदावर उतरवत होते, पण मनातून प्रत्येक अक्षर रक्तासारखं वाहत होतं. पत्र दुमटून मी वाचनालयातील एका पुस्तकाखाली ते ठेवून दिलं. खाली गेल्यावर आई आणि बाबा विक्रांत शिवालीवरून वाद घालत होते. आई म्हणत होती, ही पुस्तकातच हरवली तर लग्न कसं करेल? बाबा म्हणाले, मी तर पुस्तक वाचूनच तुझ्यावर फिदा झालो होतो. त्यांच्यातील प्रेम पाहून माझ्या छातीला गाठ बांधल्यासारखं झालं. मी घसा घाकरला. दोघे माझ्याकडे वळले. आई म्हणाली, ड्रायव्हर का नाही घेऊन जात, किंवा एखादा बॉडीगार्ड? नको आई, मी जाते स्वतः. तिनं निश्वास सोडला. मग तिनं मला घट्ट मिठी मारली. काळजी घे, आणि हो, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तिच्या खांद्यावर चेहरा लपवला. मीही खूप. बाबांनी शिवालीला हातात घेतलं होतं म्हणून मी स्वतःहून त्यांना मिठी मारली. पापा, मी तुम्हाला खूप प्रेम करते. मीही तुला. सांभाळून जा. माझी नजर मग माझ्या मुलीकडे, शिवालीकडे गेली. तिने मला बघितलं आणि लगेच पुस्तक खाली सोडलं. मी ते जमिनीवर पडण्याआधी पकडलं. शिवालीच्या गालावर मी किस केलं. आई लवकर परत येईल. आई, तुझ्यावर खूप प्रेम करते. डोळ्यातलं पाणी आवरत मी तिच्यापासून दूर झाले. जरा जरी थांबले असते तर कधीच जाऊ शकले नसते. घर सोडताना मी कारमध्ये बसले. इंजिन चालू केलं. आजची ही सफर सामान्य नाही. मृत्यू आणि आशेच्या मधली आहे. गेट पार करताच माझ्या लक्षात आलं. माझ्या मागोमाग एक कार येत होती. अर्जुनची कार. तो माझ्या शब्दाप्रमाणेच करत होता. दुरून सावल्यासारखा माझा पाठलाग करत, माझं रक्षण करत. गाडी शहराबाहेर अंधारात धावत होती. मी कार रस्त्याच्या बाजूला घातली तेव्हा माझे हात किंचित थरथरत होते. काही सेकंदात मागून अर्जुनची कारही थांबली. दरवाजा उघडताच त्याची उंच सावली माझ्या कारकडे धावत आली आणि तो माझ्या शेजारी येऊन बसला. तो बसताच फक्त हाताने इशारा करून म्हणाला, ड्राईव्ह करत राहा श्रेया. मी शांतपणे कार परत रस्त्यावर आणली. अर्जुनने काळ्या हुडीच्या खिशातून फोन काढला आणि कोणाला तरी कॉल केला. समोरचा आवाज मला ऐकू येत नव्हता, पण तरीही मला कळत होतं तो आपल्या कारला घेऊन जाण्यासाठी एखाद्या मित्राला लोकेशन देत होता. कॉल संपला. गाडीच्या आत पुन्हा शांतता. इतकी जड की श्वास घ्यायलाही भीती वाटत होती. माझ्या अंगावर एक अनामिक भीतीचे सावट उतरले होते. काहीतरी वाईट होणार ही भावना माझ्या छातीत काहूर माजवत होती. मी मनात म्हणत राहिले, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. पण स्वतःलाही पटत नव्हते. रस्ता ओस पडला होता.
चंद्रप्रकाशात सगळं भयान उजळत होतं. जुने मोडकळीस आलेले चर्च दिसले. मेसेजमध्ये सांगितलेली खूण. त्यांच्या पुढे काही मीटरवर एक लाल गंजलेला गेट दिसायला हवा होता आणि तिथे मला गाडी थांबवायची होती. काही क्षणातच तो गेट दिसला. अर्जुन शांत बसलेला होता, धोकादायकपणे शांत, जणू एखाद्या वादळापूर्वीच शांतता. मी कार थांबवली. गेटकडे पाहताच अंगावर काटा आला. वर काटेरी तार, आजूबाजूला माणसांचा पत्ता नाही. इथे ओरडली तरी कोणी ऐकणार नाही. श्रेया, तू गाडीतच बस, मी आधी आत पाहून येतो, अर्जुनने सांगितलं आणि उत्तराची वाट न पाहता गाडीतून उतरला. तो अंधारात गेला. 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे झाली, पण तो परत आला नाही. माझं हृदय धडधडायला लागलं. काहीतरी घडलंय का? त्याच वेळी धाडकन गोळीचा आवाज. मी भीतीने किंचाळले. बाहेर पळून जावं असं वाटत होतं, पण अर्जुनचे शब्द कानात घुमत होते. गाडीतून बाहेर पडू नकोस. मी कारच्या सीटमध्ये आकसत बसले. थरथरणाऱ्या हातांनी बॅग उघडली, पिस्तूल काढलं आणि मांड्याला बांधलेल्या होल्स्टरमध्ये ठेवले. तेवढ्यात कर्र, गेट आवाज करत उघडलं. हुडी घातलेला एक माणूस आतून बाहेर येत होता, खांदा पकडून लंगडत. रक्त वाहत होतं. अर्जुन, मी जोरात श्वास घेतले आणि क्षणाचाही विलंब न करता गाडीतून धावले. त्याच्या खांद्यावर रक्त ओघळत होतं. माझं हृदय आवळलं. काय झालं अर्जुन? तो मात्र बोलत नव्हता. त्याचं डोकं झुकलेलं, विचित्र शांती. मी त्याच्या पायाकडे पाहिलं आणि अचानक समजलं, हा अर्जुन नव्हता. काही करण्याआधी ठोक, एखादा थंड, कठीण वस्तूने माझ्या डोक्यावर वार झाला. मी जमिनीवर कोसळले. अंधार आणि काहीच नाही. पुढे हळूहळू माझे डोळे उघडले. मी जमिनीवर पडलेली, हात मागे दोरीने बांधलेले. बाजूलाच अजून एक देह पडलेला, अर्जुन. त्याच्या टी शर्टचा खांदा रक्ताने पूर्ण भिजलेला, जॅकेट गायब. त्याच्या छातीचा हलका उठाव पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. तो जिवंत होता. अर्जुन, जागा हो प्लीज. मी त्याला ढवळत राहिले. तो हळूहळू कुरकुरला आणि हलला. मी आजूबाजूला पाहिलं. अंधाराने गिळलेली खोली, भिंतीची उघडलेली रंगसफेदी, एक रिकामी खोली, कोपऱ्यात एक जुनी सोफा. चंद्रप्रकाश खिडकीतून आत आला आणि माझा श्वास अडला. सोफ्यावर बसलेली एक स्त्री. पहिल्यांदा वाटलं की ती फक्त बसली आहे, पण मग तिचा चेहरा दिसला. डोळे विस्फारलेले, त्वचा चकाकल्यासारखी फिकट. मृत्यू. प्रिया. नाही, प्रिया. तिच्या ओठावर एक विकृत भयानक स्मित. मी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेरच आला नाही, कारण सत्य माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. प्रिया आधीच मृत होती. थंड, कठोर, जिवंत नसलेली एक भयानक, कोरडी प्रेते.